आज आपण एका खूप प्रसिद्ध आणि पॉवरफुल बुकबद्दल बोलणार आहोत। त्या बुकचे नाव आहे डीप वर्क आणि ही बुक लिहिली आहे कॅल न्यूपोर्ट यांनी। आजच्या डिजिटल वर्ल्डमध्ये आपल्याभोवती खूप डिस्ट्रॅक्शन्स असतात, मोबाईल नोटिफिकेशन्स, सोशल मीडिया, मेसेजेस, कॉल्स आणि अनेक गोष्टी। त्यामुळे आपलं लक्ष सतत विचलित होत असतं। या बुकमध्ये लेखक सांगतात की जर आपल्याला लाईफ आणि करिअरमध्ये खरोखर सक्सेसफुल व्हायचं असेल तर आपल्याला डीप वर्क ही स्किल शिकावी लागेल। द रीडिंग कॉर्नरवर आपलं स्वागत आहे। तुम्हाला रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक आणि अशाच नवनवीन बुकचे रिव्ह्यूज समरी ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। डीप वर्क म्हणजे कोणत्याही डिस्ट्रॅक्शन शिवाय पूर्ण फोकस आणि कॉन्सन्ट्रेशनने केलेलं काम। म्हणजे जेव्हा आपण एखाद्या कामावर पूर्ण लक्ष देऊन काम करतो आणि त्यावेळी मोबाईल, सोशल मीडिया किंवा इतर गोष्टी आपलं लक्ष विचलित करत नाहीत। अशा प्रकारचं काम केल्यामुळे आपली प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि आपण कमी वेळेत जास्त चांगलं काम करू शकतो। या बुकमध्ये डीप वर्कच्या ऑपोजिट कॉन्सेप्टबद्दलही सांगितलं आहे, ज्याला शॅलो वर्क म्हणतात। शॅलो वर्क म्हणजे अशी कामे जी फार विचार न करता येतात आणि ज्यामुळे फार मोठं व्हॅल्यू तयार होत नाही। उदाहरणार्थ, सतत सोशल मीडिया स्क्रोल करणे, अननेसेसरी ईमेल्स चेक करणे किंवा फक्त बिझी राहण्यासाठी काहीतरी काम करत राहणे। आजकाल बरेच लोक आपला जास्तीत जास्त वेळ शॅलो वर्कमध्ये घालवतात आणि त्यामुळे त्यांची प्रोडक्टिव्हिटी कमी होते। लेखक सांगतात की आजच्या इकॉनॉमीमध्ये जे लोक डीप वर्क करू शकतात त्यांची व्हॅल्यू खूप जास्त आहे, कारण डीप वर्क केल्याने आपण नवीन स्किल्स लवकर शिकू शकतो आणि हाय क्वालिटी वर्क तयार करू शकतो। उदाहरणार्थ, स्टुडंट्स जर डीप वर्क पद्धतीने अभ्यास करत असतील तर ते कमी वेळेत जास्त समजून अभ्यास करू शकतात। प्रोग्रामर्स कोडिंग करताना डीप वर्क करतात, रायटर्स रायटिंग करताना डीप वर्क करतात आणि सायंटिस्ट रिसर्च करताना डीप वर्क करतात। या बुकमध्ये डीप वर्क करण्यासाठी काही प्रॅक्टिकल मेथड्स देखील सांगितले आहेत। पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला डीप वर्कसाठी ठरलेला वेळ ठेवावा लागतो। उदाहरणार्थ, दररोज 1 किंवा 2 तास असा वेळ ठेवायचा की त्या वेळेत आपण पूर्ण फोकसने एकाच कामावर काम करणार। त्या वेळेत मोबाईल सायलेंट ठेवायचा किंवा शक्य असेल तर दूर ठेवायचा। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडियाचा वापर कमी करणे। लेखक सांगतात की सोशल मीडिया आपला खूप वेळ घेतं आणि आपली कॉन्सन्ट्रेशन पॉवर कमी करते। त्यामुळे आपण सोशल मीडिया वापरताना जाणीवपूर्वक वेळ मर्यादित ठेवायला हवा। तिसरी गोष्ट म्हणजे डिस्ट्रॅक्शन फ्री एन्व्हायरमेंट तयार करणे। जेव्हा आपण स्टडी किंवा काम करत असतो तेव्हा आपल्या भोवतीचं वातावरण शांत आणि फोकस करण्यास मदत करणारं असायला हवं। उदाहरणार्थ, लायब्ररी, स्टडी रूम किंवा शांत जागा डीप वर्कसाठी चांगली असते। या बुकमधला एक महत्त्वाचा लेसन म्हणजे डीप वर्क ही एक स्किल आहे आणि ती प्रॅक्टिस केल्याने इम्प्रूव्ह होते। सुरुवातीला कदाचित आपल्याला जास्त वेळ कॉन्सन्ट्रेट करणे कठीण जाईल, पण हळूहळू आपण ती सवय लावू शकतो। जर आपण रोज थोडा वेळ डीप वर्क केला तर आपली कॉन्सन्ट्रेशन पॉवर खूप वाढू शकते। स्टुडंट्ससाठी ही बुक खूप युजफुल आहे, कारण आजकाल अनेक स्टुडंट्स अभ्यास करताना सतत मोबाईल चेक करतात किंवा सोशल मीडिया वापरतात। त्यामुळे अभ्यासात पूर्ण फोकस राहत नाही। पण जर स्टुडंट्स डीप वर्क टेक्निक वापरली तर ते कमी वेळेत जास्त इफेक्टिव्ह स्टडी करू शकतात। एकूणच डीप वर्क ही बुक आपल्याला एक सिंपल पण पॉवरफुल मेसेज देते। आजच्या डिस्ट्रॅक्शन भरलेल्या जगात जर आपल्याला खरोखर काही मोठं अचीव्ह करायचं असेल तर आपल्याला डीप वर्क शिकावं लागेल। फुल फोकस, डिसिप्लिन आणि डिस्ट्रॅक्शन पासून दूर राहून केलेलं कामच आपल्याला सक्सेसकडे घेऊन जाऊ शकतं। माझ्या मते ही बुक प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि फोकस इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप युजफुल आहे। जर तुम्हाला तुमचा वेळ बेटर यूज करायचा असेल, कॉन्सन्ट्रेशन वाढवायची असेल आणि तुमच्या करिअरमध्ये पुढे जायचं